मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेबांचे जीवनचरित्र, वेगवेगळे ब्लॉग्स, तसेच भीम जयंतीच्या मिरवणुकीचे व्हिडिओज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात पाहिलं असेल ते म्हणजे भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा। तर मित्रांनो, आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक पात्री नाट्य तुमच्या समोर आणणार आहोत। या एक पात्री नाट्याचं नाव आहे मी रमाई बोलते आणि या नाट्यामध्ये रमाईची भूमिका साकारली आहे वैभवी इंगळे यांनी। जय भीम मित्रांनो, मी सुनील रोडे आणि तुम्ही बघताय ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनल। जर का आत्तापर्यंत तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी रमाई बोलते या नाट्यामध्ये कुमारी वैभवी इंगळे यांनी रमाईची भूमिका अशा पद्धतीने साकारली आहे जी भूमिका पाहताना आपल्या अंगावर अक्षरशः शहारे येतील। मी रमाई बोलते या नाट्याचा भाग 3 सुरू करण्यापूर्वी जर का तुम्ही आतापर्यंत भाग 2 व भाग पहिला पाहिला नसेल तर सर्वात पहिल्यांदा ते भाग बघून घ्यावेत। त्या भागांच्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर सुरू करूया भाग 3। बाळांनो, तरी पण मी माझ्या त्या बाळाचं दुःख मानलं नाही, कारण माझे साहेब तिथे लंडनला होते। मी माझ्या बाळाचं दुःख इथं मांडू शकत नव्हते आणि मला सुद्धा अगदी ठामपणे खात्री होती की आज जरी माझा एक गंगाधर गेलाय ना, तरी पण मी एवढा त्याग केलाय। माझ्या साहेबांनी लंडनला असू द्या किंवा अमेरिकेला असू द्या, एका पावाच्या तुकड्यावरती त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलंय। म्हणूनच माझ्या साहेबांच्या आणि माझ्या कष्टामुळे माझं एक जरी गंगाधर गेला असेल ना, तरी तुमच्यातून कोट्यावधी गंगाधर उभारणार होते। मला त्याचा अभिमान होता बाळांनो। म्हणून मी माझ्या त्या चिमुकल्या गंगाधरचं दुःख सुद्धा तसंच पचवलं। कारण बाळांनो, काळ कुणासाठी थांबत नसतो, काळ पुढे चलत असतो आणि काळासोबत पुढे चालणं ही आपली गरज असते। म्हणून माझ्या त्या बाळाचं सुद्धा दुःख पचवलं आणि ठामपणे पुन्हा जगायला सुरुवात केली। माझे साहेब त्यानंतर त्यांचं लंडनहून त्यांचं उच्च शिक्षण घेऊन इकडे परत आले। आता मात्र माझे साहेब बॅरिस्टर झाले होते। तशी त्यांच्या जीवनातली त्यांना पहिली केस सुद्धा मिळाली। ती होती अगदी 300 रुपयाची। माझे साहेब ते केस लढले आणि जिंकले सुद्धा। माझ्या साहेबांनी ते 300 रुपये माझ्याकडे आणून दिले आणि मला सांगितलं, रामू, आता तुला सर्व लिहिता वाचता येतेस की? ही रक्कम किती आहे ती मोजून दाखव बरं। पण बाळांनो, मला लिहिता वाचता येत होतं, परंतु गणिताशी माझं दूर दूर पर्यंत काही अंतर नव्हतं। मी आपली अडाण्यासारखे त्या 20-20च्या नोटांची काही गठ्ठे केली, 5 रुपयांच्या नोटांची काही गठ्ठे केली, 10 रुपयांच्या नोटांची काही गठ्ठे केली आणि सांगितलं, साहेब अहो 5 रुपयांच्या नोटांची गठ्ठे एवढी, 10 रुपयांच्या नोटांची गठ्ठे एवढी आणि 20 रुपयांच्या नोटांची गठ्ठे एवढी। पण बाळांनो, तेवढ्यात माझे साहेब म्हणाले, अगं रामू, हे अडाण्यासारखे गठ्ठे काय सांगतेस मला? अगं पूर्ण रक्कम किती ते सांग। मी म्हणाले, साहेब अहो तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, मला काही पूर्ण रक्कम मोजता येणार नाही, तरी सुद्धा तुम्ही मुद्दामपणे मला हेच मोजायला लावता। माझे साहेब अगदी हळूवार आवाजात कुजबुजले। ते म्हणाले, बरं झालं बाई, ही बॅरिस्टर नाही ते, नाहीतर आमच्या सारख्यांचं तर काही खरं नसलं असतं। मी आपली हसले आणि म्हणाले, अहो साहेब, तुम्ही काय म्हणाला तो? मी काय बॅरिस्टर नाही होय? मी सुद्धा बॅरिस्टरच आहे की। माझे साहेब खूप आश्चर्यचकित झाले आणि ते मला म्हणाले, अगं रामू, हे काय म्हणतेस तू? कस काय बॅरिस्टर? सांग बघू मला। बाळांनो, मग मी अगदी सोप्या शब्दात माझ्या साहेबांना सांगितलं, मला सांगा, मास्तरची बायको कोण असते? मास्तरी नसते ना? कलेक्टरची बायको कोण असते? वकिलाची बायको कोण असते? मग आता मला सांगा बघू, बॅरिस्टरची बायको कोण? हो की नाही बाळांनो? अगदी अशा तुटक्या मुटक्या सोप्या शब्दांमध्ये मी माझ्या साहेबांना सांगितलं, हो साहेब, मी पण बॅरिस्टरीनच आहे। माझे साहेब सुद्धा तुमच्यासारखं खुदू हसले आणि म्हणाले, बरोबर आहे बाई तुझं, तू पण एक बॅरिस्टरच आहे, तुझंच खरं। बाळांनो, अशी छोटी छोटी क्षण माझ्या सुद्धा जीवनात यायची। या छोट्या क्षणाला मी माझ्या मनामध्ये अगदी कैद करून ठेवायचे, कारण हे क्षणच माझे साहेब परदेशी गेल्यानंतर हे क्षण माझ्या कामी यायचे। बाळांनो, माझे साहेब इकडे वकील झालेले, त्यांचा नित्यक्रम सुरू होता।
ते रोज उठून न्यायालयात जायचे, कित्येक तरी केस लढायचे आणि जिंकायचे सुद्धा. परंतु याच काळात माझ्या पोटात जन्माला आला तो म्हणजे माझा 5वा मुलगा राजरत्न. आपण आज सर्वांना माहितीये राजरत्न कोण आहे. बाळांनो, माझ्या त्या राजरत्नाचं नाव माझ्या साहेबांनी स्वतःच्या मांडीवर घेऊन ठेवलं होतं, राजरत्न. माझे साहेब नेहमी म्हणायचे, रामू, अगं आपला राजरत्न हा त्याच्या नावाप्रमाणे राजा होईल, राजा. कदाचित माझे कुठले स्वप्न राहिलेच ना तर माझा राजरत्न हा नक्की पूर्ण करेल बघ, असं माझे साहेब नेहमी मला सांगत असायचे. माझ्या राजरत्नाचं कौतुक करत असायचे. तसा माझा राजरत्नही तब्येतीने एकदम चांगला होता, दिसायला राजबिंडा. परंतु बाळांनो, त्याला पण एक दिवशी खूप ताप आली. माझं मन परत घाबरलं बाळांनो. गंगाधर, इंदू, रमेशचा चेहरा अगदी राजरत्नाच्या चेहऱ्यातून गोल गोल फिरतो की काय असं वाटत होतं. माझ्या लेकराला तर काही होणार नाही ना अशी चिंता नेहमी माझ्या मनाला खात होती. परंतु बाळांनो, यावेळी मात्र मी घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केलाच नाही. राजरत्नला सरळ माझ्या मांडीवरती घेतलं, डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आले, त्यांनी राजरत्नला तपासलं आणि औषध पाणीही दिलं. परंतु तरीही बाळांनो, माझ्या राजरत्नाची ताप काही कमी होईच ना. माझं लेकरू अगदी तापीने फडफडू लागलं. शेवटी कंटाळून मी शंकराला म्हणाले, बाळ शंकर, जा रे, साहेबांना कळवू नये राजरत्नाची तब्येत काही कमी होत नाही, त्याला ताप काय फारच सतत चढत चाललाय. बाळांनो, माझा बाळ शंकरी तसा तातडीने पळत निघाला. त्याने साहेबांना वार्ता कळवली. माझे साहेब ही तसंच धापा टाकत तातडीने पळत आले. पटकन राजरत्नाला त्यांच्या मांडीवरती घेतलं. त्याला एकदा डोळे भरून पाहिलं. माझ्या राजरत्नाने सुद्धा डोळे उघडले. साहेबांकडे एक नजर केली, ती तशीच खाली झुकवली आणि माझा राजरत्न सुद्धा तिथे मरण पावला. बाळांनो, माझं हे चिमुकलं पोर सुद्धा मला कायमचं सोडून निघून गेलं. या पहिल्या मुलाचं दुःख माझ्या साहेबांनी त्यांच्या डोळ्याने पाहिलं होतं. माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनासे झाले होते आणि त्यांनी राजरत्नाचं डोकं तर ते त्यांच्या मांडीवर खाली ठेवून देत नव्हते कोणालाही. माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात. पण मी सुद्धा त्या बाळाची आई होते ना, मला सुद्धा तेवढंच दुःख होतं. परंतु मला कळेना गेलं होतं, मी माझ्या बाळाचं दुःख मांडायचं त्या साहेबांची अश्रू पुसायचे. तरी पण सर्वजण आजूबाजूला बसले असताना त्यातून एक कार्यकर्ता उठला. तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, रमाई, अहो राजरत्नाचा अंत्यविधी करायचंय, त्यासाठी काही पैसे हवे, द्याल का? तेवढ्यात तिकडून एक दुसराही कार्यकर्ता उठला. तो साहेबांकडे गेला. त्याने तोच प्रश्न साहेबांना विचारला. मी साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. बाळांनो, साहेबांनी त्याला काही उत्तर दिलं नाही. त्यांचा चेहरा अगदी खाली त्यांनी करून ठेवला. त्यांचं डोकं खाली नमवलं. मला सुद्धा कळून चुकलं, हिमालया एवढी उंची असणारा तो तेवढा मोठा प्रज्ञा सूर्य, तेवढे मोठे विद्वान होते माझे साहेब. परंतु खरं सांगू का पोरींनो, माझ्या राजरत्नाचा अंत्यविधी करण्यासाठी कफनाला लागणारा कपडा आणण्यासाठी माझ्या साहेबांच्या खिशात फुटकी कवडी सुद्धा नव्हती. बाळांनो, तरी पण मी माझा धीर सोडला नाही. माझा हा पदर अगदी टरकन फाडला आणि माझ्या राजरत्नला या पदरागिरीस त्याचा अंत्यविधी झालाय. हो, माझा राजरत्न या माझ्या पदरागिरीस गेलाय. पूर्ण माझ्या राजरत्नला कफनाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही. तरीही माझ्या या राजरत्नाचं दुःख सुद्धा आम्ही तसंच पचवलं आणि साहेबांना मी धीर दिला. हो साहेब, तुम्ही राजरत्नला जाण्याचं त्याचं दुःख मानू नका. आपला राजरत्न हा कित्येक तरी आपल्या या मुलांमधून, कोट्यावधी लेकरांतून नक्की परत येईल, असं साहेबांना ग्वाही दिली. बाळांनो, त्या काळात जरी माझा राजरत्न गेला असेल ना, तरी आज तुमच्या समोर माझा पंतू राजरत्न आंबेडकर अगदी ठामपणे उभा आहे. ती सुद्धा आमच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी माझी लेकरं आहेत. अहो, माझी सून मीरा, तिची तब्येत किती खालावली आहे हो. तिला व्यवस्थित खुर्चीवर सुद्धा व्यवस्थित बसता येत नाही, तरी सुद्धा
ती तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतेय. ही माझी 2 लेकरं तुम्हाला काहीतरी अगदी खंबीरपणे सांगतायत. काय सांगतायत बाळांनो? तर ही माझी लेकरं सांगतायत की आपण सर्वांनी कागदोपत्री बौद्ध व्हा. बाळांनो, बौद्ध व्हायचं कारण तरी काय आहे रे? कारण या संपूर्ण जगामध्ये जर जातविरहित धर्म जर कोणता असेल ना, तर तो केवळ आणि केवळ बौद्ध धम्म आहे. आणि बाळांनो, तुम्हालाच माझ्या साहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्म दीक्षा दिलीच होती ना, मग तुम्ही कागदोपत्री बौद्ध झालं पाहिजे. म्हणून माझी सुद्धा आपल्या सर्वांना हीच कळकळीने विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या टीसीवर आणि तुमच्या या चिमुकल्या पोरांच्या टीसीवर सुद्धा धर्माच्या रखान्यात बौद्ध लिहा आणि जातीच्या रखान्यात काही न लिहिता कागदोपत्री बौद्ध व्हा. ही आपल्या सर्वांना कळकळीने विनंती करते बाळांनो. कारण संपूर्ण भारत देश हा प्रबुद्ध भारत व्हावा हे माझ्या साहेबांचं स्वप्न आहे. म्हणून आपण सर्वांनी कागदोपत्री बौद्ध झालं पाहिजे. बाळांनो, त्यानंतर माझ्या साहेबांना एक पत्र आलं. त्यामध्ये असं लिहिलं होतं की माझ्या साहेबांना जगातील सर्वोच्च पदवी डॉक्टर ऑफ सायन्स नावाची लंडनहून मिळणार होती. माझे साहेब त्या दिवशी खूप खुश झाले. ते माझ्याकडे आले. त्यांनी मला पूर्ण पत्र वाचून दाखवलं. मलाही आनंद झाला. जगातील सर्वोच्च पदवी माझ्या साहेबांना मिळते म्हणून. माझ्या साहेबांनी मला छातीशी घट्ट लावून धरलं आणि म्हणाले, रामू, अगं आज तुझ्या कष्टाचं, माझ्या त्यागाचं आपल्या दोघांनाही खऱ्या अर्थानं फळ मिळालंय. मला जगातील सर्वोच्च पदवी डॉक्टर ऑफ सायन्स नावाची लंडनहून मिळणार आहे. बाळांनो, ती पदवी घेण्याकरिता माझे साहेब लंडनला गेले होते. 2 दिवसानंतर ते परत येणार होते. तेव्हा माझे मोठे दीर बाळाराम यांनी मात्र आमच्या घरातील सर्वांना नवनवीन कपडे घेतली. माझ्या सुद्धा हातात काही पैसे दिले आणि सांगितलं, रमा, तुला आवडेल, तुला साजेशी अशी तुला पण एक साडी घेऊन ये. पण पोरींनो, मी विचार केला, त्या बंदरावरती सर्व लोक हे माझ्या साहेबांना पाहण्याकरिता येणार आहेत, मला नाही. मग मी कशाला नवीन साडी घ्यायची? म्हणून बाळांनो, मी माझ्या स्वतःसाठी नवीन साडी घेतलीच नाही. परंतु त्या पैशांमध्ये माझ्या साहेबांसाठी जेवायला बसण्यासाठी पाट घेतला, झोपायला आरामदायी गादी घेतली आणि एक धोतर जोडी सुद्धा घेतली आणि साहेबांना पाहण्याकरिता तिथे बंदरावरती गेलो. मात्र प्रश्न पडला होता, मी काय घालायचं? तर बाळांनो, मला तो आठवला. छत्रपती शाहू महाराजांनी माझ्या साहेबांचा सत्कार तो जरतारीचा फेटा देऊन केला होता. तो कपाटातला जरतारीचा फेटा काढला आणि अगदी साडीसारखा नेसला आणि साहेबांना पाहण्याकरिता तिथे आम्ही बंदरावरती गेलो. तुमच्यासारखे सर्व लोक आजूबाजूला जमले होते. साहेबांची आणि माझी नजरानजर झाली खरी, परंतु पटकन आमची भेट झालीच नाही. तरी पण साहेब घरात आल्या आल्या बरोबर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, रामू, अगं ही साडी मी तुला केव्हा घेतली ग? मी म्हणाले, काय हो साहेब, ही काही साडी आहे का? अहो, तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांनी तो सत्कार करत असताना जरतारीचा फेटा दिला होता ना, तोच फेटा मी अगदी साडीसारखा नेसलाय बघा. माझे साहेबांनी मला छातीशी लावून घेतला आणि म्हणाले, अगं रामू, तुला काही बाळाराम दादांनी पैसे दिले नाहीत का? मी म्हणाले, साहेब दिले ना पैसे. मग तू का काय त्यात घेतलं नाही? मी म्हणाले, अहो साहेब, तिथले सर्व लोक तुम्हाला पाहायला येणार होती, मला नाही. मी आपली गर्दीत कुठेतरी थांबणार आणि तुम्हाला पाहून येणार, मग एवढ्यासाठी साडी कशाला? मग तू त्या पैशाचं काय केलंस? मी म्हणाले, अहो साहेब, मी त्या पैशांमध्ये तुमच्यासाठीच एक धोतर जोडी घेतलीये, झोपायला आरामदायी गादी घेतलीये, जेवायला बसण्यासाठी पाट सुद्धा घेतलाय. माझे साहेब हे ऐकून खूप थक्क झाले आणि म्हणाले, रामू, अगं आज मला ही सर्वोच्च पदवी मिळाली आहे ना जगातील, ती केवळ आणि केवळ तुझ्या कष्टामुळेच मिळाली आहे. तू जर आजपर्यंत मला इथे खंबीरपणे साथ दिली नसतीस ना, तर मी एवढा मोठा विद्वान झालोच नसतो. बाळांनो, माझ्या साहेबांनी
हे 2 शब्द माझ्यासोबत संवाद साधला ना, जणू मला माझ्या कष्टाची पोचपावती मिळाली असं वाटलं. माझ्या साहेबांना माझ्या कष्टाची जाणीव हे सुद्धा मला कळून चुकलं होतं. त्या क्षणी मी आणि माझे साहेब अश्रूंमध्ये अगदी न्हाऊन निघालो होतो आणि या आनंदी क्षणाचा साक्षीदार माझा बाळ यशवंत होता. बाळांनो, त्यानंतर आमचा नित्यक्रम, मी माझी संसारात गुंतलेली, माझे साहेब समाजासाठी कित्येक तरी योजना राबवत होते. त्याचमुळे की काय, माझ्या साहेबांना गोलमेज परिषदेसाठीचं आमंत्रण मिळालं. माझे साहेब आता मात्र गोलमेज परिषदेसाठी ते परत लंडनला जाणार होते. ते लंडनला गेले. त्यांना लंडनला जायच्या वेळी मी सोडायला जाणार होते बंदराला, परंतु त्यावेळेस माझी तब्येत जरा खालावली होती. साहेब म्हणाले, रामू, अगं तुला तिथे बंदरावरती येण्याची काही गरज नाही, तू आपली घरातच आराम कर, तू आपली इथेच थांब, मी जाईन एकटा. परंतु पोरांनो, नवरा एवढा परदेशी जातोय आणि बायकांचं मन काय इथं घरात थांबतोय, म्हणून मी पण तशीच तातडीने उठले. साहेबांची गाडी गेली की वराळे मामांना सांगितलं, वराळे मामा, अहो त्यांची गाडी गेली का बघा. लगेच त्यांची गाडी गेली की अजून एक गाडी काढा, मी आणि यशवंत सुद्धा साहेबांना सोडण्याकरिता तिथे बंदरावरती नक्की येऊ. मग काय, मी आणि यशवंत दुसऱ्या गाडीने साहेबांना सोडण्याकरिता तिथे बंदरावरती गेलो. तर मित्रांनो, असा होता हा भाग 3. यानंतर शेवटचा भाग आहे भाग 4. तोही तुम्ही नक्की पाहावा. तर मित्रांनो, मी रमाई बोलते. या नाट्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि या एकपात्री नाट्याचे पूर्ण भाग पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंकवरून तुम्ही या नाट्याचे पूर्ण भाग पाहू शकता. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या ओनली आंबेडकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. जय भीम. थँक्स फॉर वॉचिंग.